हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सोनालीज किचन मराठी। सोनालीज किचन मराठी चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त चमचमीत चटपटीत मसालेदार मसाला चिकन। तुम्हाला बघताच दिसत असेल बिलकुलही चिकनचे पीस ग्रेव्हीपासून म्हणजेच मसाल्यापासून वेगळे झालेले नाहीये। अगदी चिकनच्या आतपर्यंत मसाले गेलेले आहेत आणि पूर्ण मसाला हा चिकनला कोट झालेला आहे। अतिशय घट्ट अशी ग्रेव्ही बनलेली आहे, ज्यामुळे चिकनचे पीस ग्रेव्हीपासून बाजूला होत नाहीये। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। परंतु त्याआधी अशाच नवनवीन चटपटीत रेसिपी बघण्यासाठी सोनालीज किचन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर फ्रेंड्स, मसाला चिकन बनवण्यासाठी येथे मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे। चिकन अगदी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहे। आता आपण चिकन मॅरिनेट करूया। त्यासाठी सर्वात प्रथम आले लसूण ठेचून घेतलेले आहे, ते घालू। नंतर 1 चमचा चिकन मसाला घालूया। 1 चमचा धने पूड घालायची। 1 चमचा लाल तिखट घालायचं। 1 चमचा मीठ घालायचं। मीठही आपण यातच घालून घेणार आहोत। 2 उभ्या आकारात कापलेल्या मिरच्या घालायच्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। सर्व जिन्नस व्यवस्थित चिकनला चोळून घ्यायचं, जेणेकरून चिकनच्या आतपर्यंत मसाले जातील। मसाले व्यवस्थित चोळून झाले की अर्धा वाटी दही घालायचे। दही घातले की दही सुद्धा चिकन मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चिकनला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। सर्व मसाले आणि दही व्यवस्थित चिकनला लावून घेतले की आता यावर झाकण ठेवून मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं। चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत कढाई गॅसवर ठेवायची। कढाई गरम झाली की त्यात थोडे तेल घालायचे। आता यात अर्धा चमचा जिरे, 4 काळी मिरी, 4 लवंगा आणि 1 वेलची घालायची। 1 मोठ्या आकाराचा कांदा जाडसर कापून घालायचा। कांदा छान कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतला की त्यात 2 मीडियम आकाराचे टोमॅटो जाडसर कापून घालायचे आहे। थोडेसे धने, आल्याचे तुकडे घालायचे आणि 10-15 लसूण पाकळ्या घालायच्या। कोथिंबीरीच्या काड्या आणि 3 हिरव्या मिरच्या तुकडे करून घालायच्या। सर्व जिन्नस टोमॅटो शिजेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। सर्व जिन्नस व्यवस्थित परतून झालं की थंड करायचं आणि थंड झाले की मिक्सरमधून फाईन पेस्ट करून घ्यायची। मसाला तयार झालेला आहे। पुन्हा कढाई गॅसवर ठेवायची। कढाई गरम झाली की तेल घालायचं। तेलात छोटासा तुकडा दालचिनी घालायची, 2 तेजपत्ते घालायचे, 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरलेले आहेत ते घालायचे आणि छान परतून घ्यायचं। कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत चांगला शिजून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित परतला की त्यात मिक्सरमध्ये बारीक केलेले वाटण घालायचे आणि छान परतून घ्यायचं। हे वाटण जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत अधूनमधून हलवत राहायचं आहे। बघू शकता मसाल्याने तेल सोडलेले आहे। आता आपण यात मॅरिनेट केलेले चिकन घालूया। मॅरिनेट केलेले चिकन घालून छान मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम हाय करायची। हाय फ्लेमवर व्यवस्थित चिकन परतून घ्यायचं। व्यवस्थित परतून झाले की झाकण ठेवायचं। झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि 3-4 मिनिटांनंतर झाकण काढायचं। चिकन व्यवस्थित परतलेले आहे, त्याने ते तेल सोडायला लागलेले आहे। तर आता यात गरजेपुरतं पाणी घालून घ्यायचं। थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि पाणी हे गरम करून घालायचं आहे। पाणी घातले की व्यवस्थित हलवून घ्यायचं
आणि पुन्हा झाकण ठेवायचं. झाकण ठेवले की 5-6 मिनिटानंतर पुन्हा झाकण काढून छान असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून चिकन खाली लागणार नाही. पुन्हा झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटानंतर पुन्हा चेक करून बघूया. असं 10 ते 12 मिनिट आपण चिकन शिजवले. बघू शकतो पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत 10-12 मिनिटांनी आपण चेक करतोय. बघू शकता चिकनला छान तेल सुटलेले आहे. चेक करून बघूया. बघा चिकनही शिजलेले आहे. आता आपण पुन्हा 1 चमचा चिकन मसाला घालू यामध्ये. एक चमचा तूप घालूया आणि अर्धा चमचा मीठ हे ऑलरेडी आधी पण घातलेले होते, त्याच्यामुळे अर्धा चमचा मीठ घातलंय. छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची. बघू शकता छान असे चिकन शिजलेले आहे. परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. नाही जास्त पातळ नाही जास्त घट्ट झालेले आहे. बघू शकता किती ग्रेव्ही अगदी चिकनला चिकटलेली आहे. कधीतरी घरच्यांसाठी कधीतरी पाहुण्यांसाठी नक्की बनवून बघा. 100% खाणारे खुश होतील. नक्की ट्राय करा. चपाती आणि भातासोबत मस्त सर्व करा आणि मसाला चिकनचा आनंद घ्या. चला तर मग नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.